मान्य करावं लागेल मला. पाया पडून सांगतो तुम्हाला, नम्रतेने लक्ष्मी टिकेल. आज म्हणून चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आपल्या हातात काही नाही, उगाच टेन्शन घेऊन मारायचं नाही. माझं काय होईल, तू हाच दिवस चांगला घाल, उद्याचं पाहू. माझं काय खाईन ना तुला भाकर नाही, नाताला काय करायचं? तुला चौथा माजला काढला तरी वर गच काढितो तू. टिकलं पाहिजे ना, कशाला कमी तो एवढा? अय, कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय का? लय मोठा बंगला आहे पेटवा. रावणाची लंका सोन्याची होती. रावणाच्या घरात 4 लाख माणसं होती, 4,30,000. दुबळी पार्टी नव्हती रावणाची. गठ्ठा मतदान होतं घरचं, 4,30,000. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता तर जाग्यावर कार्यक्रम केला असता रावणानं. पार्टी माणसं किती होती घरात? 4,30,000. हिशोब काढून सांगा. तुम्ही म्हणाल कुठून काढला आकडा? 80,000 बायकांनी 1 लाख पोरं, 180. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं, 180. 1.25 लाख ना तू, 3,05,000. 1.25 लाख पण तू, 4,30,000. मग रावणाला कुपनाव साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्ड काढायला, पॅन कार्ड लिंक करायला किती दिवस गेले असतील? ऐका आता रावणाचा इतिहास. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू, 1.25 लाख पण तू, सप्तकोटी करे कांचनाची, 7 लाख तांब्याची, 7 लाख काशाची, पुरी लंका सोन्याची, अख्खी लंका. आपल्याकडे काय वांग आहे? 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड. हलकट क्वालिटीचं नाही. भातवाड मटकीवाड, त्याच्यात 1 धोंड्याची आणि 1 मांडव परतनीची ना. खावलं. एक बाजारात गेलो ना का बाई पुढेच उभं राहिलं. वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोणी तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. जीपीसी टाकून गेलो तर अजून आलं नाही. अरे तुझ्या बोटात होते पण तिच्या काय? आपल्याकडं 15 जीपीला का झाला राष्ट्रपती. मागून आखी चड्डी फाटेल. पुढच्या तो फडवून टाकेन, फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? ईडी अवलाद नाही तर मोटरसायकलवर चालतंय, कुत्र्याला थांबतोय. ते कुत्रे म्हणते मागच्या जन्माची खुन्नस अजून धरली. चला पटकन आता करंट लावून दिलाय तुम्हाला बरं का, लय बारीक. लंका किसवण्याची. मेला रावण. रावण मेला महाराज, पण महिला पुरुष नीट ऐका. रावण मेला, पण रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता महाराज. लय बारीक उदाहरण ऐका, मोबाईल मध्ये घेऊन जा. सोनं किती होतं रावणाकडे? लंका. पण सोन्याचा तोंडात मणी घालायला रावणाकडे नव्हता महाराज. रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नाही. मंडळी नगरी सोनं आणायला गेली. तिथं हनुमंतराय हजर होते आणि हनुमंतरायाने सांगितलं सोन्याला हात लावाल तर याद राखा, ही लंका बिभीषणाची आहे. रावणाचा काय संबंध? मी साक्षीदार आहे त्याला. मी एकदा जाळलेली ही लंका. आणि तुम्हाला जर पाहायचा असेल प्रयोग तर हात लावून पहा. म्हणजे मरू देऊ. कारण ही लंका देताना मी होतो. रामाने कपाळाला गंध लावला बिभीषणाच्या आणि लंका कोणाला देऊन टाकेले? बिभीषणाला. लंकेला हात लावायचा नाही. घरी आले महिला मंडळ. स्वतःच्या बायकोने मळ्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढलं. रावणाची बायको मंदोदरीने स्वतःचं मंगळसूत्र बाहेर काढलं महाराज. आणि मंगळसूत्राच्या शेजारचा मणी तोडायचा आणि तो स्वतःच्या नवऱ्याच्या तोंडात घालायचा. ही वेळ रावणाच्या बायकोवर आली. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड घमेंड. घमेंड. 58 वर्ष नोकरीला आहे तू. जरा ऑफिसात नीट राह. तू तो कोणच्या वय धावून उठवतो आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. आला आरतीला घालेन इकडून प्रसाद घेतो खातो कोण इकडून. येड्या. गमेंड कमी करा. मंदोदरीने मंगळसूत्राला हात घातला आणि हनुमंतराय आले आणि हनुमंतरायाने सांगितलं मणी तोडायचा नाही. का? हे
का? हे सोनं तुझ्या बापानं दिलंय, रावणाचा काय संबंध? चिंता करायची नाही, रिलॅक्स जगायचं. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, हा माना नाही तर नाही माना. ज्ञान हे प्रत्येकाला आहेच, त्याच्यात ग नको आहे. लक्ष्मी ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच, फक्त टिकवायला नम्रता लागते. झालं ना वाक्य फायनल? नम्रतेशिवाय लक्ष्मी राहू नये. आता तिसरं वाक्य सांगतो, हा माना नाही तर नाही माना. एक एक आपलं वाक्य फायनल करून घ्यायचं. तुमच्याकडे पैसा येणार, हात गाडीवर तुम्ही दिवसभर केळं विकलेत म्हणल्यावर तुम्हाला 5-50 रुपये निघणार. सायकल पंक्चर तुम्ही 2-4 काढल्यात म्हणल्यावर तुम्हाला 100-200 रुपये निघणार. पैसे सांभाळायची अक्कल पाहिजे. गौंड्याच्या हातागाडी गेला तर 500 रुपये रोज आहे. तू तर 100ची 90 आणतो येताना. तुझ्या बापानं पाहिलं का पैसा पुरण? महिन्याला रोज तू 500 रुपये रोजाने जातो, म्हणजे 15,000 रुपये महिना. 4 दिवस सुट्टी, 13,000. तू रोज 100ची दारू पितो, म्हणजे 3,000 रुपयाची दारू पितो महिन्याला. वर्षाला दारू पितो तू 36,000ची. 3 वर्ष जर दारू प्याला नाही तर मुलीचं लग्न सुखरूप करशील. 3 वर्ष दारू पिऊ नको फक्त. तू जर 100ची दारू पितोय रोज, तुला 1,000 रुपये रोज दिला, तू नालायकच ना. मग लक्ष्मी सांभाळायला प्रारब्धात नम्रता लागते. लक्ष्मी मिळणार. आता यांनी वाजवलंय म्हणल्यावर यांच्या पुरते यांना आजच्या रोजाचे पैसे मिळणार. मी कंबर बांधलंय, माझ्या दिवसभराची कमाई मला आज मिळणार. पण मी ती मापात सांभाळली पाहिजे ना. लक्ष्मी मिळणार आहे. आणि तिसरं वाक्य सांगतो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. पहिलं वाक्य, लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. 2 चिंता करू नका, देव भक्कम आहे. आणि तिसरं वाक्य, पटलं तर हा म्हणा, पटलं तर हा म्हणा. मानवी जीवनात दुःख येणारच, दुःख येणारच. पण पुढचे वाक्य नाही आहे का? मानवी जीवनामध्ये दुःख येणारच, पण त्या दुःखाला, संकटाला तोंड द्यायला शिका. त्याला व्यसनात रूपांतर करू नका. संकट याला येत, मी एक वाक्य सांगा, संकट देवावर आलं म्हणलं तुम्ही कोण? देवाला माणसाला जाण्याची वेळ आली, देवाच्या बापाला पुत्र शोकानं मरण्याची वेळ आली, कंसाला कृष्णाला सुद्धा मणी चोरण्याचा आळ आला. मग देवांना जर संकट आले तर तू टिकूजी कोण? बावळट नाही तर. आणि तू म्हणतो हे माझ्याच भौतिका दुःख आलं, यायलाच पाहिजे. पण आता इथं लय बारीक उतर. आणि दुःख नाही आले जीवनात काय हो, काय मजा आहे का जीवनात? थोडं संकट नाही आलं. मला एक सांगा, पैशाची चणचणच जर भासली नाही तर माणसाला त्या पैशाची किंमत कळते का? हा, पगार झाल्यावर पहिले 10 दिवस लोकांना बोलून देत नाही. 25 तारखेचे पुढं आपाप खिसा रिकाम होतं, ते शांतच होतं का नाही? तुम्ही बा बरं, ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको, तो पर्या बोलून देत नाही कोणाला. बायको करू दे, अशी नीट करून टाकी, नीट. आपल्या पुढं बायको गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. तो तर सासरवाडीलाच राहायला गेला भाऊ, बायको आहे ती. ताकद साधी नाही. कापड दुकानात पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहत्यात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय? वा हो, तरी महिला म्हणते आमच्या लय अन्याय. काही नाही हो, वाघावानी डरकळत होता हा गडी. लग्न झाल्यावर वाघावानी फार बिबट्या झाला रे, बिबट्या झाला. वाघासारख्या डरकाळ्या फोडीत होता तो गडी. पण जसं तुमच्याशी लग्न केलं ना, बिबट्या झाला, बिबट्या. शांत झाला गडी. तुमच्या ताकदच तेवढी आहे. तुमच्यामुळे त्याने त्याची आई उचकून दिली आणि तुमची आई इकडं आणली. काही माणसांनी बहीण दिवाळीला बोलवली नाही, मेवणीच्या अख्ख्या बाळातपणाचा खर्च केला. इतके नालायक लोक आहेत. हो महाराज, मी रोज सांगतो कीर्तनात, लोक फक्त कपडे घालून हिंडायला लागल्यात, नाही तर लोक सुधारलेच नाही. तुमचं काय मत आहे?
आता हे चाललंय फक्त, नाही तर लोक पांढरी केस काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी बुटं घालून जेवायला लागल्यात, पुरी पोरांचे कपडे घालून बोंबले हिंडायला लागल्यात, माणसं आईला मम्मी म्हणायला लागल्यात, बापाला पप्पा म्हणायला लागल्यात, अक्कल नसताना भारी मोबाईल वापरायला लागल्यात, तर मोबाईलमध्ये डोके गुतून काही पागल झाले. काय लोक सुधारल्यात? काय सुधारले? काय धोतर गेलो पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? आता काय इथवर तर आलेतच, मग काय इथून वर सरकला म्हणजे आला महात्मा. काय बावळटासारखे लोक म्हणजे आम्ही सुधारले. पूर्वी आमची आई घर झाडायची तर वाकून झाडायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पप्प्याचा बाप जरी आला मधी, काय सुधारली? पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची आणि पोरगा घेऊन यायची मांडीवर आडो टाकायची. पोरग लय रडायला लागलं ना, आमची आई पोराला कीर्तन स्थानातलं दूध पाजित होती, तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय. कारण माहिती काय? पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पण? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं काय चालला? आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक मला उत्तर द्या, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं तर तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला जर कधी गेले तर एकच भाषण करा, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. जितक्या जोरात वृद्धाश्रम सुरू केला, महाराष्ट्र ही 96 कुळी शिवाजी संभाजीची माती आहे, आभार गाभार माती नाही. ऐ ऐ ऐ हे खानदान रक्त आहे, खानदान. ऐ हे 90 पिऊन लग्नात असणार रक्त नाहीये. बाई वाड्याव या राहतो भाड्याच्या घरात, बाईला वाड्याव बोलितो. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूच आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेन वर चड्डीची वर चेन, चड्डीला चेन नाही ना आमदार व्हायला निघलाय. हे वाक्य कसं आहे? का वाक्य सांगा तुम्हाला. ऐ हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला? हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे रक्ताचा नियम माहिती आहे का? राजम राजम तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. जेव्हा कोपेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. आईसाहेब आईसाहेब जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आणि लग्न कोंडाण्याचे मग लग्न राय माझे. हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाहीये. हे 90 पिऊन म्हाताऱ्याला धडकी देणार रक्त नाहीये. हे रक्त दिग्जे पुढे नाचणार रक्त नाहीये. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे?
स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला अर्पण करून 16व्या वेळची स्वराज्याची स्थापना करणारं रक्त आहे. मृत्यू समयाला वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा चितेत उडी टाकली हे रक्त आहे. चितेत उडी टाकली वाघ्या नावाच्या कुत्र्यानं हे रक्त आहे. आणि जात पात धर्म न मानता सगळ्यांना समान न्याय दिला ते हे रक्त आहे. हे रक्त आहे. हे रक्त ते आहे. आणि ते रक्त कोणत्या मातीतलं आहे? मेरे देश मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. छत्रपती आजारी एक तुम्ही तोंडात गोवा शिवाजी कोण पाठ बोललं पाहिजे. वाघ फाडला तर संभाजीनं वाघ गोवा नाही. वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला कोला. ही माती आपली आहे. हा देश सोनेरी. इथं वनातल्या झाडावर बसणारी पाखरं चिमण्या सुद्धा म्हणतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डोकं लावायचं नाही. आपलं कीर्तन ऐकून गेलो 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो बधीर. एकटाच हसतो घरी गेले होतो. आणि त्याला 6 महिने अटॅकन BP येत नाही. त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे आणि हसत जा. सगळ्या रोगावर एकच औषध आहे. हसत नाही लोक, बधीर झाले बधीर. पूर्वी तरी लोक हसायचे, आता त्या मोबाईलमुळे कोणी बोलतही नाही. कानात वायरी. गाडी आली बी न गेली. आता तर नवीनच आयटम आला, नुसतं असंच करते रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत सोडलं. असंच बसलं निवांत बसावं का नाही. कानात वायरी, नुसतं झुलायचं. संडासच वाहिलं. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं. एक बार आजा आजा आजा. तरी संडासला वय ना. मग त्यानं दुसरं गाणं लावलं. मेरे सपनों की रानी कब आएगी. सावध राहा आणि थोडं पुढं सरकं होतं. तुम्ही मला पुढं नेताच का आम्हाला. तुम्हाला मी तिथंच बुंगवणार आहे. ज्ञान असावं पण आतलं असावं. त्या ज्ञानाला नको. आणि दुसरी गोष्ट चिंता करायचं काही कारण नाही. देव ठरविल तसं राहावं. निवांत राहायचं. काही एक दिवस जायचंच. उगाच टेन्शन घेऊन इथं येऊन असं बसवतो कीर्तनाला. रिलॅक्स. कोण दिवस येईल काय सा नाही द्यायचा.
काय गॅरंटी आहे का महाराजाची? एक दिवस जायचं त्यांना चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज कीर्तनाला सुरुवात. आज भव्य अभिष्टचिंतन 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि सगळ्यांच्या वतीनं मारुतीराव गायकर यांच्या 60व्या जन्मदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे मित्र गुरुनाथ महाराज, गायक वादक गुणीजन, स्टेजवरील उपस्थित मांडेवर, मंडपवाले, माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या वतीनं गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. ज्ञान ज्ञान आतलं असावं आणि चिंता करायची नाही. आपण साहेबांच्या अभिष्टचिंतन, गायकर साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करताना 60व्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन आहे म्हणजे त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य वाढदिवसाच्या कीर्तनाचे 2-4 वाक्य महत्वाचे सांगतो. गायकर साहेबांच्या 60व्या वाढदिवसाला त्यांच्या घरातले सगळे कुटुंब परिवार, गायक वादक गुणीजन, त्यांची मुलं बाळ, सगळं धनसंपत्ती ऐश्वर्य उदंड लावो आणि सगळे मिळून आपण देवाकडे आज एक प्रार्थना करू. महिला पुरुषांनी सगळ्यांनी 5 गोष्टी देवाकडे आज मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा माय बापा, ए देवा पांडुरंगा माय बापा, कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. बस इथपर्यंत काही शंका नाही. आता उत्तर ऐका. आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचं आहे. 6 वाक्य सांगून टाकतो म्हणजे तुमच्या डोक्यात खटकी जाईल. देवाला जीव घालणारे संत नामदेव महाराज, देवाशी बोलणारे संत नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज, आणि ज्यांनी पाण्यात गेल्यावर दगड टाकला तर सोनं करून टाकलं नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांची माहिती संपली. ठोक काम राहत आपल्याकडे, ठोक. पुन्हा त्याला वळवळ नाही करायची. पीठ म्हणलं पीठ. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, देवाला नैवेद्य खाऊ घातला नामदेव महाराज, पाण्यातून दगड काढून त्याचं सोनं केलं नामदेव महाराज, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मंदिरही फिरवलं नामदेव महाराज. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. बाकीचं तुम्ही घरी गेले वाच. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा. पुन्हा गायकर साहेबांचे कार्यकर्ते, गायक वादक गुणीजन, त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या सगळ्या महिला पुरुषांना सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि नामदेवरायांच्या अभंगामधून मागायचं आहे, पण काही मागायचं नाही. हे असं दरिद्र्यवान नाही मागायचं. काय करू देवा, काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय. काही लोक तर देवाला सांगत काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटाना हाणू का तुला बायको मेज द्यायची. अजून काय काय द्यायचं बा म्या. हे असं मागायचं नाही देवा. मग मागायचं काय? एक गाडी नाही, बंगला नाही, काय नाही. कारण गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, बंगला राहणार आहे, मालक जाणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name has another end point in the world. जगातलं सगळं जाणार आहे, फक्त देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे. यावर तुमचं मत काय? 300 रुपयाचा गुरुजी 80,000वर गेला, पण ग गावताचाच राहिला, ग गांजाचा नाही झाला. आणि कधी धनाढ्याचं ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी आहेत. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 11,000. वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 13,000.
पोलीस आखेरात डांबरीला उभं 17,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही 82,000. मग देवाकडे मागायचंय तुझा तुझा विसर व्हावा. मला ते नको आहे. भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा. प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा. प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवताया माझी. अभिमान नित्य नवताया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देही प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. तुक म्हणे माझे हे तुक म्हणे माझे हे सर्व सुख.
आवा करण लागलं म्हणजे तुम्हाला सोपन मला अभिष्ट चिंतनाला गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्ट चिंतनाला गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग मागायचं काय? त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड आयुष्य लाभू. त्याला एक वाक्य सांगतो, तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनाला 2 मध्ये एकदा कट्टा बिट्टा लावून घ्या बरं. त्याला काय लावायचं? आमचं नियम कीर्तन झालं तर तुम्ही वडीत ते काय होतं, आपल्याला याच्यातली अक्कल कमी आहे. याने टुकटुक केली का आपल्याला वाटतं आपलं चुकलं, असा घोटाळा होतो तो. आपल्याला पाखवालातलं ज्ञान कमी आहे, तसं ज्ञानच नाही आपल्याला. पण मुद्दा लावून घ्या, मुद्दालाही महत्वाचं बरं का, मग मजा राहणार. वाक्य महाराज मंडळी सगळेच नीट ऐका, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. कोणती व्यक्ती मोठी होताना, कोणतीही व्यक्ती मोठी होताना त्याला 3 गोष्टी लागतात. एक प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. मान्य आहे का? बोला. व्यक्ती मोठी व्हायची असेल, ते क्षेत्र कोणते असू द्या, कोणती व्यक्ती क्षेत्रात मोठी होताना पहिले त्याचं प्रारब्ध पाहिजे, 1 2 त्याचे प्रयत्न पाहिजे, आणि 3 त्यावर कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि या 3ही गोष्टी गायकर साहेबांवर आहेत, म्हणून 60वा खुश मध्ये प्रारब्ध. प्रारब्ध असं कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. कोणी उठायचं, माझ्या पोराला पक्वा शिकवतो, बापाची पेंट इथं पक्वा त्याच्या याडे निघलं तो शिकतो. कोणी उठायचं, माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसं कोटरी पेन. या जगामध्ये एकच माणूस असा झाला महाराज का जे बापानं केलं ते पोराला पूर्ण शिकवलं, असा एकच माणूस आहे. डॉक्टर नाही, डॉक्टरचे येडे निघले बरेच. डॉक्टरचे जवळजवळ कामातून गेले, मास्टरचे येडे निघले. फक्त पुढारी एकच माणूस राहिलाय, पुढारी अख्ख्या जगात. कप त्याला पुरुषाची जागा नाही, बायकोला. पण एक ध्यानात ठेवा, या गोष्टी प्रारब्धाशिवाय घडू शकत नाही. तुमचं काय मत? आणि सगळ्या गोष्टीला प्रारब्धच लागतं महाराज. असं कोणी उठून काही करेल, कोण नाही वाटतं आता हे नाही. आणि देव ज्याला देतो त्यालाच देतो, ज्याला तब्येत देतो त्याला अक्कल देत नाही, ज्याला अक्कल देतो त्याला तब्येत देत नाही. देव येतो. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. देव असं नाही देत महाराज, कोणालाही देत नाही. 12वीला मुलगा होता आणि मुलगी होती, दोघंही काल निकाल घेऊन आली. 1 वाजता निकाल घेऊन आले. पोरगी जरा चेहरा बारीक करून आली. आईला वाटलं पोरगी नापास झाली जणू. आई म्हणली का ग बाई चेहरा बारीक का केला? ती म्हणली आई 80ची अपेक्षा होती, 78 पडले म्हणून मी नाराज. रडली पोरगी. आणि मग हा आला. हा हसतच आला. आईला वाटलं 5 झाला. आई म्हणली भाऊ 5 झाला का रे? तो म्हणला नाही. मग हसत का म्हणून आला? 2 विषय राहिले. हसत का म्हणून आला? हा पुस्तक नवे घ्यायला नको म्हणून हसलो. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. असं कोणी उठायचं हे नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा. नाही आता हे लग्न न झालेली जेवढी पोर आहेत कीर्तनाला, तुम्ही आता नवरदेव नाही,
तुम्ही तो नाच सोडून द्या आता, काय त्याच्यात मजा नाही. तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनवरच दिवस काढा. कोणता तरी फोटो ठेवून झोपायच्या टायमाला पहा, काय उपयोग नाही. अहो कशी काय बायको मिळेल पोरणं. 16ला तुमची थोबाड साडण्यात गोवे खाऊन, 17ला तुमची ढोपरेवर आल्यात कोठरी पिऊन, 18ला तुम्ही बलात्कार करताना, 19ला चोऱ्या करताना, 20ला जेलमध्ये जाता. कोण बायका देईल? काय कोण बायका देईल? इथं तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार 90% मार्क आहे तिला. लाल दिवा